विजयने ड्रायव्हरच्या मुलाला दिलं विधानसभेचं तिकीट, पठ्ठ्यात जिंकला, मोठ्या मताधिक्याने आमदार बनला. देशातील 5 राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत यंदा 2 राज्यात सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 15 वर्षापासून पश्चिम बंगालमध्ये असलेली ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून भाजपने पहिल्यांदाच राज्यात कमळ खुलवलंय, तर तामिळनाडूतही के स्टॅलिन यांना सत्तेतून पायउतार व्हावं लागलं. येथे नव्यानं स्थापन झालेल्या अभिनेता थलापती विजय यांच्या तमिलगाव वेत्री कझगम पक्षाने शतक ठोकले. तामिळनाडूत के पक्षाने तब्बल 108 जागांवर आघाडी घेत बहुमताच्या काठापर्यंत मजल मारली आहे. विशेष म्हणजे विजयने आपल्या ड्रायव्हरच्या मुलाला देखील विधानसभेच्या रणांगणात उतरवलं होतं. विरुगम्मपक्कम 22 मतदारसंघातून सबरीनाथन आर निवडणुकीच्या मैदानात होते. तमिळनाडूत विधानसभेच्या 234 जागांसाठी निवडणूक पार पडली. यामध्ये अभिनेता थलापती विजयच्या के पक्षाने 108 जागांवर विजय मिळवला. के पक्षाने 76, के पक्षाने 50 जागांवर आघाडी घेतली. त्यामुळे तमिळनाडूत विजय यांचे सरकार स्थापन होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आता विजय यांच्या पक्षाला केची साथ मिळणार की केची सोबत मिळणार हे पुढील काही दिवसात स्पष्ट होईल. दरम्यान विजय यांनी यंदाच्या निवडणुकीत एकेकाळी त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर असलेल्या राजेंद्रन यांच्या मुलाला आमदारकीचं तिकीट दिलं. सबरीनाथ आर यांच्या तिकिटाची घोषणा करतात दोन्ही बापलेगाच्या डोळ्यात पाणी तरळल्याचं तमिळ नागरिकांनी पाहिलं होतं. आता निवडणूक निकालात तेच सबरीनाथ आर हे विजयाच्या उंबरठ्यावर असून त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. 23 पैकी 22 फेऱ्यांची मतमोजणी पूर्ण झाली असून सबरीनाथन आर यांनी मोठी आघाडी घेतली आहे. निवडणूक निकालाच्या 22व्या फेरी अखेर सबरीनाथन आर यांना 7,05,321 मतांसह 2,06,816 मतांची आघाडी मिळाल्याचं त्यांचा विजय निश्चित मानला जातो आहे. येथील मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकावर के पक्षाचे प्रभाकर राजा 48,505 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, तमिळनाडू.